मॉर्निंग गाईज, कशा आहात सगळे? तर आज मी आलेली आहे कर्जत इन रिसॉर्ट या ठिकाणी कर्जतमध्ये. आणि मी तुम्हाला इकडचं स्टे, इकडचं खाणं वगैरे सगळं दाखवणार आहे. सो ॲक्च्युली आम्ही ह्यांच्याकडून अलाकाट मेन्यू घेतलेला आहे. आम्ही ह्यांचं जे बुफे आहे किंवा ह्यांचं इन्क्लुडेड फूड आहे ते नाही घेतलेलं आहे. सो विदाउट एनी बकवास, हां, आधी एक गोष्ट सांगते की मी तुम्हाला आता मॉर्निंग व्ह्यू दाखवते. काल रात्री आम्ही इथे आलेलो, म्हणजे आम्ही काल रात्री इथे मला 5 वाजता चेक इन होतं आणि आज 3 वाजताचं चेकआउट आहे. सो आम्ही म्हणून आलेलो इकडे. आणि रात्रीचे मी काही शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि ते शॉर्ट्स मी तुमच्याबरोबर आधी शेअर करेन की रात्री हे रिसॉर्ट किती मस्त दिसतं ते दाखवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला मॉर्निंगचे शॉर्ट्स, आपला रूम हे सगळं दाखवणार आहे. खूप छोटासा रिसॉर्ट आहे पण खूप सुंदर आणि खूप मस्त आहे. जर तुम्ही अशी मोठा ग्रुप येत असाल तर तुम्ही अख्खं रिसॉर्ट बुक करू शकता आणि ते खूप मस्त आहे. आणि इकडचे वर्कर्स वगैरे खूप खूप छान आहेत. सो ते सुद्धा आपण नक्की बघणार आहोत. सो विदाउट एनी बकवास, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो मंडळी, जो तुम्हाला समोर दिसतो आहे तो आहे कर्जत माथेरानवाला आपला रस्ता. सो चौककडून सरळ सरळ यायचं आहे, कुठे वळण बिळण काहीच नाही आहे. ठीक आहे. आणि हे आहे आपल्या हॉटेलचं नाव, विच इज कर्जत इन रिसॉर्ट. ठीक आहे. खालती तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत. मी होल्ड करून ठेवते, जर कोणाला टाईप करायचं असेल, काही करायचं असेल तर प्लीज करून घ्या. आणि त्याच्यानंतर हे रमेश भाऊ बाग घरकूर लिहिलेलं आहे, तिथेच आपलं रिसॉर्ट आहे. मी तुम्हाला यासाठी दाखवते की म्हणजे तुम्ही पण असे कन्फ्यूज नका होऊ. जरी तुम्हाला ते दिसलं तरी हे तेच रिसॉर्ट आहे. ठीक आहे. सो हा आपला एंट्री लॉबी आहे. खूप मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत आणि त्याला इतकी सुंदर फुलं आहेत ना. आणि जास्वंदीची तर खूपच जास्त फुलं आहेत. सो हे आहे, आपण इथून लेफ्टकडे वळलो का आपल्याला हा एरिया दिसतो. इथे तुमच्या लेफ्ट हँड साईडला टेंट्स आहेत, जे तुम्हाला मी काल रात्रीसुद्धा दाखवलेले. टेंट अकोमोडेशन. इथे छोटासा सिटिंग एरिया आहे आणि सगळीकडे अशी खूप सारी झाडं आहेत. सो तुम्ही मस्त नेचरच्या मध्ये बसून एन्जॉय करू शकाल. इथे तुमचा पाळणा येतो, त्याच्या बाजूला पण एक छोटासा सिटिंग एरिया आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला एक मोठा पाळणा दिला जातो. सो हे बेसिकली तुमचं पूर्ण लॉनचा एरिया आहे. आता आपण जाऊया जिथे आपण राहत होतो, टेंट अकोमोडेशनकडे. ठीक आहे. सो हे आपले टेंट्स आहेत, असे भरपूर सारे टेंट्स आहेत. तुम्हाला एकदा आतून दाखवते. सो बाकीचे टेंट्स तर बंद आहेत. ठीक आहे. सो हे बघा, तुम्हाला आतमध्ये इथे बऱ्यापैकी स्पेस भेटतो, म्हणजे 2 जण आरामशीर राहू शकतात. आणि हे लोक तुम्हाला कधी कधी जर तुम्हाला पंखा पाहिजे असेल तर पंखा पण देतात. ते सुद्धा आहे. सो मोजून 1 2 3 4 5 5 हे झाले 6 7 8 9 10 11 टेंट्स आहेत. सो असं काही राहण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, निवांत राहू शकतात. तिथे पण एक आहे. ठीक आहे. सो भरपूर सारे टेंट्स आहेत, आरामशीर राहू शकता. आणि रात्री जेव्हा हे लोक फेरी लाईट्स ऑन करतात ना, तेव्हा तो खूप सुंदर दिसतं. आणि झाडांच्या मध्ये वगैरे असं खूप छान आहे. तर आपण पुढे जाऊया. हा आपला मेन लॉन एरिया आहे. ठीक आहे. हा तुमचा आला मेन लॉन एरिया. ओके. इथे तुमचं मेन सिटिंग वगैरे असतं. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पूल वगैरे दाखवते नंतर. ॲक्च्युली तिकडे आता लोक आहेत तर मग ते पण बरं नाही वाटत त्यांना दाखवणं.
सो यांच्याकडे बार्बेक्यू सेटअप पण असतो. सो तुम्हाला जर कधी बार्बेक्यू वगैरे करायचं असेल तर तुम्ही ते देखील इथे करू शकता. त्याच्यानंतर इथे ह्यांचा डायनिंगचा एरिया आहे. सो जो मी तुम्हाला बोलली बुफे वगैरे लागतो तो बुफे इथे लागतो. आणि बेस्ट आहे सगळ्यात ह्याच्यामध्ये की हे लोकांनी इतका क्लिनिनेस मेंटेन केलेला आहे ना. आणि ह्यांच्याकडे शिवाय असे खूप सारे ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गेम्स वगैरे खेळू शकता त्यांच्याकडे येऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुमचं येतं स्टे ऑप्शन्स. ठीक आहे. सो तुम्ही एकतर टेंट ऑप्ट करू शकता किंवा असे नॉर्मल स्टे ऑप्शन्स इथे घेऊ शकता. सो हे तुमचे स्टे ऑप्शन्स आहेत. सो हा आपल्याला रूम नंबर 5 आहे. हा जो आपल्याला ओपन करून दाखवला आहे म्हणून बॅग पण ठेवली आहे. सो असा काहीसा तुम्हाला थोडा बहुत तुमचा रूम दिसेल. ठीक आहे. प्रिटी वेल. सो 2 बेड्स भेटत आहे ज्याच्यावरती आरामशीर 2 जण झोपू शकतात. ठीक आहे. पाण्याच्या बॉटल्स तुम्हाला दिल्या जातात. TV आहे, AC आहे आणि हा वॉश बेसिन आहे. ॲक्च्युली कोणीतरी यूज केलेला आता हे म्हणून. बाकी तर खूप क्लिननेस मेंटेन करून तुम्हाला देतात. त्याच्यानंतर हा आहे आपला वॉशरूम्स पण खूप क्लीन असतात. ओव्हरऑल तुम्हाला असं काहीसं रूम वगैरे भेटणार आहे. तर आता मी पॅकेजचं बोलते तुम्हाला. त्याचे सगळ्याचे डिटेल्स आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. सो तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. शिवाय इथे आजूबाजूला सुद्धा खूप सुंदर सुंदर कॅफेज आहेत, स्पॉट्स आहेत जे तुम्ही नक्की विजिट करू शकता. डॅम्स आहेत. सो जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल, नथिंग लाईक इट. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. नक्की ट्राय करा. आणि मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर नक्की सांगते की नक्की 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 ट्राय करा. आता आपण स्विमिंग पूल बघूयात. स्विमिंग पूल बघून झाल्यानंतर मग मी व्हिडिओचं एंड करते. सो हा आपला पूल एरिया आहे. इथून एंट्री आहे ड्रीमीलँड सारखी. सो हा आपला पूल एरिया आहे. बऱ्यापैकी मोठा पूल एरिया आहे. ॲक्च्युली खूप लोक एन्जॉय करतात इकडे म्हणून मी त्यांना बॉदर नाही करत आहे. So that's it for the video. I hope you like this video आणि आजच्या व्हिडिओसाठी